आज होता शुक्रवार, तर मी इथे बनवलं होतं सुकी कोलंबी आणि तांदळाची भाकरी. खूप छान असं कॉम्बिनेशन. तर मच्छी आणण्यासाठी मी गेले मच्छी मार्केटमध्ये. तर इथे छान अशी मच्छी आलेली होती. बोंबील होते, कोलंबी होती, खेकडे पण खूप छान छान आणि फ्रेश असे आले होते, बांगडे होते. तर मच्छी खूप फ्रेश होती. अजूनपर्यंत मच्छी फ्रोझनच येत होती, पण आता ना फ्रेश अशी छान मच्छी यायला लागलेली आहे. आणि इकडे जे घरोघरी जाऊन विकतात ना, ते लोकंसुद्धा इथे सकाळी 5:30ला मच्छी मार्केट चालू होतं आणि 5:30ला लिलाव चालू असतो, तर ते लोकं मच्छी घेऊन जातात. त्यामुळे मी 6:30 वाजताच गेली होती मच्छी आणायला आणि खूप छान फ्रेश मच्छी. आणि ही पहा, बापरे! ही मला ओळखायला पण येत नव्हती. काय काय मच्छीची नाव आपल्याला केवढी माहिती नाहीत. तर मी पाहिली तिथे आणि मला तर घ्यायची होती फक्त कोलंबी, कारण आम्ही दोघंच जण खाणार होतो. तर मी अशी छान कोलंबी घेतली आणि आले घरी. कोलंबी बनवण्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकत आहे. इथे मी 2 मोठे कांदे चिरलेले आहेत. तर ते कढईमध्ये टाकून छान परतवून घ्यायचं. कांदा लवकर शिजण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. आणि कोलंबी कांदा आणि टोमॅटोमध्ये छान लागते. बाकी वाटण वगैरे टाकलं तर त्याची चव अशी छान येत नाही. आणि मीठ टाकून मी झाकून कांदा शिजवून घेतला होता. आणि बघा, कांदा आपला शिजला आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत टोमॅटो. मी ते 2 मोठे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. तर ते छान असं मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो मिक्स झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. त्यामुळे कांदा टोमॅटो पटकन शिजून येतो. तर त्यानंतर त्याच्यामध्ये 1.5 चमचा तिखट, चिकन मसाला मी टाकला आहे. ती क्लिप माझी मिस झाली. त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि 3-4 आमसोलं टाकून घ्यायची. आणि त्या मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची कोलंबी. ही कोलंबी मी बारीक करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हळद आणि मीठ लावून मी ठेवली होती. त्याच्यानंतर हे हलक्या हाताने मिक्स करायचं. घरचं वाटण 1 चमचा छोटासा आणि वर पाणी ठेवून ह्याला वाफ काढून घ्यायची. पाणी न टाकता खूप छान अशी ग्रेव्ही तयार होते. कोलंबीला पाणी सुटतं आणि आपण वर झाकणामध्ये पाणी ठेवल्यामुळे कोलंबी चिटकतही नाही. अशी छान कोलंबी तुम्ही बनवून पहा. आणि त्याच्यासोबत मी बनवली होती अशी छान अशी तांदळाची भाकरी. तुम्हाला हे कॉम्बिनेशन आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.